अपडेट न्यूज। सकल हिंदू समाज चाळीसगाव यांच्या वतीने श्री इच्छापूर्ती पंचमुखी हनुमान मंदिरापासून ते चाळीसगाव मध्यवर्ती प्रशासकीय इमारत इथं बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध रॅली काढण्यात आली। चाळीसगाव तहसीलदार यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले। निवेदन देतेवेळी प्राध्यापक सुनील निकम, प्रीतम रावलाणी, बाळासाहेब नागरे, संदीप महाराज अहिरे, नितीन पाटील, डॉक्टर नरेश निकुंभ, संजय पाटील, योगेश खंडेलवाल, निवृत्ती कवडे, भैया अहिरे, ॲडव्होकेट सुलभा पवार शर्मा, मॅडम भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील, देवेंद्र पाटील, विजय जाधव आदींसह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम घोषणाबाजी करत सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशाचा जाहीर निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे। या निमित्ताने बांगलादेशमध्ये सर्व हिंदू अल्पसंख्याचे समाज आहेत, त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतोय, हिंदूंची आस्थापनं लुटले जात आहेत, त्यांचे घरं फोडले जात आहेत, माता भगिनींवर दिवसाढवळे अत्याचार होत आहेत आणि मंदिरं, गुरुद्वारे आणि तिथले बुद्ध विहार यांची विटंबना केली गेली आहे। ज्या गौतम बुद्धांनी सर्व जगाला अहिंसेचा, शांतीचा, बंधुतेचा, करुणेचा संदेश दिला, त्यांच्या मूर्त्यांची विटंबना केली जाते। तर हा हिंदू धर्माचा अपमान हिंदू सहन करणार नाहीत। आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे, भारत सरकारला, की जे जे मार्ग उपलब्ध आहेत, चर्चा असेल, राजनीतिक, कूटनीतिक या सर्व माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला समज द्यावी आणि ते सरकारच्या नावाखाली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो उन्माद चालला आहे धर्मांतर मुस्लिमांचा, त्याला आवर घालावा आणि हिंदूंवर होणारं हे दमनचक्र तातडीने थांबावं ही मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत। सकल हिंदू समाजाच्या वतीने हे निवेदन आम्ही माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे। पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती या सर्वांनी यावर लवकरात लवकर तातडीने कारवाई करून तिथल्या हिंदूंची जीवित, मालमत्ता या सगळ्यांची हमी द्यावी ही आमची मागणी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.